नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या छत्रीतली अनामिका या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात विजय कापडी लिखित सदूच्या इमर्जन्सीची गोष्ट. तुम्ही आमच्या सदू कडकडेला ओळखता का? काय म्हणताय? कोण हा सदू कडकडे? आता मात्र तुमची कमाल झाली बरं का. अहो, सदू कडकडे म्हणजे सदू कडकडे माझा मित्र, आमच्या ऑफिसमधला एक सहकारी. त्याला सध्या आम्ही इमर्जन्सी सदू असं म्हणतो बरं का. काय म्हणताय? हा सदू कडकडे कोण हे अद्याप तुमच्या लक्षात आलेलं नाहीये? जाऊ द्या, कारण तसं पाहिलं ना तर ते तितकंसं महत्वाचं नाहीये किंवा तो सुद्धा तितकासा महत्वाचा नाहीये. महत्वाचं आहे ते एवढंच की सदूच्या डोक्यात इमर्जन्सीनं घर केलंय. छे म्हणजे इंदिरा गांधींनी डिक्लेअर केली होती तसली इमर्जन्सी नाही बरं का. सदूची इमर्जन्सी म्हणजे आपल्या नेहमीच्या आयुष्यात अचानक आपल्या समोर येऊन ठाकणारे प्रसंग. अशा वेळी आपली कसली तयारी नसल्यामुळे आपली फेफे उडते. सदूची मात्र अशा प्रसंगी अजिबात फेफे उडत नाही. अर्थात तो म्हणतो म्हणून आपण तसं म्हणायचं. तसं काही अद्याप सिद्ध वगैरे झालेलं नाहीये. सध्या सिद्ध झालंय ते एवढंच की सदू अशा अचानक समोर येऊन घाबरवून सोडणाऱ्या प्रसंगात कसं वागायचं असतं याचं लेक्चर देत फिरतोय. त्याची तयारीही जोरात करतोय. आता एवढं सांगूनही सदूच्या इमर्जन्सीचा मुद्दा तुमच्या लक्षात आला नसेल ना. परवाची गोष्ट सांगतो ना मी. परवाच्या दिवशी सकाळी आल्या आल्या सदूनं ऑफिसला आग वगैरे लागल्यावर फोडतात ना, तो तांबड्या रंगाचा आग विझवायचा सिलेंडर फोडला म्हणजे काय? अहो, चक्क भिंतीवरच्या स्टँडवरनं सिलेंडर खाली घेतला. बाजूला लिहिलेल्या सूचना पत्रकानुसार त्यांनी सिलेंडरची ती कॅप वगैरे काढली आणि सिलेंडर दाणदिशी खाली जमिनीवर आपटवलं. आणि गॅसचा फवारा सुरू झाल्याबरोबर दोन्ही हाताने सिलेंडर छातीशी धरून तो अक्षरशः थैथया नाचायला लागला. अहो, आम्हाला काहीच कळेना. ऑफिसला आग लागो आणि त्यात आमच्या कॅज्युअल लिव्हचं रेकॉर्ड जळून भस्म होवो असं आम्हाला नेहमी मनात वाटतं. पण तशी प्रत्यक्षात आग वगैरे लागली नसताना आग विझवणाऱ्या गॅसचा सिलेंडर सदू कडकडेनं का बरं फोडावा? काय सदू काय मॅडबेड झालाय काय? हो, इकडे सिलेंडरमधनं गॅस येत राहिला. सभोवतालचं वातावरण धुरकट झालं. एवढ्यात केबिनचं दार उडून आमचे बॉस लेले साहेब बाहेर आले. बाहेर बघतात तर काय, सगळीकडे गॅस पसरलेला आणि सिलेंडर छातीशी धरून सदू कडकडे इकडं तिकडं धावतोय नुसता. साहेबाला वाटलं ऑफिसला खरोखर आग लागली. धावत धावत ते आपल्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी फिरवला फायर ब्रिगेडचा नंबर. झालं 10-15 मिनिटात ठाण 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 घंटा वाजवत आगीचा बंब त्याच्या मोठ्या शिडीसकट हजर झाला. बंबवाले घुसले ना ऑफिसात. आग कुठे लागली ते बघायला लागले. बाहेरही गर्दी जमली. एव्हाना सदूच्या सिलेंडरमधला गॅस संपला होता. सदूनं मग लगबगीनं पावलं टाकत सिलेंडर स्टँडवर अडकवला आणि खाली ठेवलेली वाळूनं भरलेली बकेट उचलली आणि फस्सकन चोहो बाजूनं वाळू उडवून बकेट रिकामी करून टाकली. एवढं करून झाल्यावर मात्र सदू शांत झाला. जणू काही घडलंच नाही अशा थाटात आपल्या टेबलापाशी जाऊन बसला. दोन्ही हाताच्या पंजा चेहऱ्याची हनवटी अडकून चोहो बाजूला बघायला लागला. बंबवाल्यांचा चीप, पायातले गंबू टांगातला टाकला आणि डोक्यावरची मोठी हॅट सावरत आमच्या लेली साहेबांच्या केबिनच्या दिशेने निघाला. काय चावटपणा आहे अशा अर्थाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. इकडे कॅबिनच्या दारात बावचळलेगत मुद्रा करून लेले साहेब उभे होते. त्यांना इतक्या गोंधळून गेलेल्या अवस्थेत अद्याप आमच्यापैकी कुणीही पाहिलेलं नव्हतं. कारण लेले साहेब म्हणजे तो कोण म्हणतात ना, तो रॉक ऑफ जिब्राल्टर तसला वगैरे. अत्यंत काटेकोर विचार आणि खांद्यावरचं डोकं शाबूत ठेवून चेहऱ्यावरची रेषाही न हलवता ऍक्शन घेण्यात लेले साहेबांचं आयुष्य गेलं होतं. आज मात्र त्यांचा वाडा झाला होता. नेमका प्रकार काय झाला तेच मुळी त्यांना समजलेलं नव्हतं.
पण हे सगळं कोणामुळे झालंय हे मात्र त्यांच्या बरोबर लक्षात आलेलं असावं. कारण सदू कडकडेकडे तीव्र नापसंतीचा आणि संताप भावनेच्या जवळपास जाणारा कटाक्ष टाकून ते गर्र दिशे आपल्या केबिनच्या दिशेने वळले. जवळजवळ घुमजावच घेतला त्यांनी. सुदैव कॅबिनचं दार उघडं होतं म्हणून त्यांचा कपाळ मोक्ष टाळला. त्यांच्या मागोमाग तो फायर ब्रिगेडचा चीफही आत गेला. एवढ्यात लेले साहेबांच्या कॅबिनमधली टेबलावरची बेल वाजायला लागली. ती बेल इतक्या कर्कशपणे वाजली की काही बंबवाले दचकून जागे झाल्यागत स्वतःला सावरायला लागले. ऑफिसचा शिपाई कडलक धावत धावत आत गेला. पुढच्या क्षणी त्याच वेगात बाहेर आला आणि सदू कडकडेच्या टेबलाच्या दिशेनं धावायला लागला. 2-4 रांगा त्यांनी सदू कडकडेचं टेबल गाठलं आणि तो सदू कडकडेच्या डाव्या कानात जवळजवळ ओरडला, साहेबांनी बोलवले ताबडतोब आत्ताच्या आत्ता. सदू कडकडे शांतपणे उठून उभा राहिला. कॅबिनच्या दिशेनं निघाला. म्हणता म्हणता कॅबिनचं दार उघडून आत दिसेनासा झाला. आता सावधगिरीची पावलं जपून टाकत आम्हा सगळ्यांना कॅबिनच्या दाराजवळ जाऊन कॅबिनच्या भिंतीला कान लावल्या वाचून गत्यंतरच नव्हतं. आतलं संभाषण आम्हा सर्वांच्या कर्णपटलांवर आदळायला लागलं. क्षणाक्षणाला आमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. मिस्टर सदाशिव गोविंद कडकडे, आर यू ऑलराईट? लेले साहेब खेकसून बोलतात ना तेव्हा कानांच्या पडद्यावर आघात होतात. थँक्यू सर, आय एम ऑलराईट. का सर? शांत सुरात सदू कडकडेंनी साहेबाला विचारलं. का म्हणून तोंड वर करून विचारताय तुम्ही? नुकताच तुम्ही जो प्रकार केला तो कशा करता? आय वॉन्ट एक्सप्लेनेशन. शुअर सर. पेपर द्याल का सर? म्हणजे फुलस्केप पेपर दिला तर अधिक सविस्तरपणे एक्सप्लेन करता येईल मला. आणि तुमचं पेन पण लागेल साहेब. मला माझं पेन माझ्या टेबलवर आहे. मी आणू का ते? एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्ही आता मला तोंडानं सांगा. रिटर्नमध्ये तुम्हाला द्यावंच लागेल, पण ते नंतर. लेले साहेबांनी पुन्हा कानाच्या पडद्यावर आघात केले. रिटर्न एक्सप्लेनेशन टाईप करून घेतलं तर चालेल का सर? हेल, आज झालंय काय तुम्हाला? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? का नशा पाणी करून आलाय तुम्ही? तोंडाचा वास घेऊन बघा ना सर. मी दारू पिऊन आलो हे सिद्ध झालं ना तर मी सरळ नोकरीवर लाथ मारीन सर. सर, मग माझ्या कच्च्या बच्च्यांचं आणि लठ्ठ बायकोचं काय व्हायचंय ते होऊ द्या, मला त्याची पर्वा नाही बरं का सर. ओ स्टॉप इट. लेले साहेबांनी टेबलावर इतका मोठ्यांदा हात मारला की त्यांच्या टेबलावरचा टेलिफोन उडाला आणि दाणकन तोंड पुढे आणून बसलेल्या बंबवाले चीफच्या हनवटीवर बसला. ते आपले दुखरे हनवटी चोळायला लागले बिचारे. तोंड बंद करा आधी आणि मी विचारतोय त्या आणि तेवढ्याच प्रश्नांपुरती उत्तरं द्या. आता उत्तरं देताना तोंड उघडायला हरकत नाहीये. सगळ्यात आधी मला सांगा, ऑफिसमध्ये आग कुठे लागली होती? आग कुठेच नाही लागली सर. सदू कडकडेनं शांतपणे माहिती पुरवली. आग लावली नव्हती. मग ऑफिसमध्ये आग लागली असं तुम्हाला का वाटलं? नाही, मला तसं नाहीच ना वाटलं सर. ऑफिसात कुठेच आग लागलेली नाही याची मला पूर्ण जाणीव होती. पूर्ण जाणीव असताना तुम्ही आगीचा सिलेंडर फोडलात का? बकेटमधली वाळू सभोवताली उडवलीत का? तो सिलेंडर माझ्याकडून फुटला जातो का नाही ते मला बघायचं होतं ना सर. हो ना सर. म्हणजे बघा काय होतं सर, मी तुम्हाला सविस्तर सांगतो सर. आपण हे आगीचे सिलेंडर ऑफिसमध्ये मारे स्टँडवर आयटीत अडकवून ठेवतो. दर 2-3 वर्षांनी त्यातला गॅस बदलतो. बकेटमधली वाळू सुद्धा बदलतो. तुम्ही विचार करून सांगा ना सर. आपल्या ऑफिसला यदा कदाचित आग लागली तर आमच्यापैकी एक जण तरी सिलेंडर वापरू शकेल म्हणताय? असला आगीचं सिलेंडर कसं उघडतात, कसं फोडतात आणि त्यातला गॅस आग लागलेल्या ठिकाणी कसा उडवतात हे आपल्यापैकी कोणालाच ठाऊक नाही सर. मला वाटतं तुम्हाला सुद्धा ते माहिती नाहीये सर. एम आय राईट सर? मग समजा सर यदा कदाचित ऑफिसला आग लागली, इमर्जन्सीत आग लागली, काय होईल? कुणालाच ते सिलेंडर वापरता येणार नाही. मग तसं असेल तर या सिलेंडरचा उपयोग काय आपल्याला? सिलेंडर कसं फोडायचं असतं, आतला गॅस बाहेर कसा येतो हे मी कधी बघितलेलं नव्हतं ना सर. ते मला आज बघायचं होतं, ते मी आज पाहिलं. आता आपल्या ऑफिसला आग लागली ना तर त्या सिलेंडरचा कसा उपयोग करू शकतो मी हे तुम्ही नुकतंच बघितलं सर. बकेटमधली वाळू मी कशी उडवू शकतो हे सुद्धा तुम्ही बघितलं सर. आता ते काम तुम्ही माझ्यावर सोपवू शकता सर. काही क्षण लेले साहेब काही बोलले नाहीत, कारण आतून कसला आवाजच आला नाही.
म्हणजे केवळ अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही हा एवढा गोंधळ घातला तर? अहो सर, इमर्जन्सी ती काही सांगून येत नाही ना सर, ती अचानक येते. आणि अशा वेळी घडतं काय, तर आपल्याकडून ज्या गोष्टीची अपेक्षा असते त्या अपेक्षेची पूर्ती होत नाही ना सर. सर तुम्हाला ठाऊक आहे, ऑफिसमध्ये आग लागली की माणसं बाहेर जाण्याच्या दरवाजाच्या दिशेनं धावायला लागतात. आग विझवणारे सिलेंडर ऑफिसमध्ये असून सुद्धा हे असं होतं. मग हे असं का होतं याचा तुम्ही विचार केला का सर? हे सगळं ठीक आहे हो, पण तेवढ्यामुळे गोंधळ किती झाला. हे बंबवाले आले, त्यांना मी नाही बोलवलं सर, आणि कुठल्या गाढवानं त्यांना बोलवलंय ते सुद्धा मला माहिती नाहीये सर. लँग्वेज प्लीज. गाढव कोणाला म्हणताय? मी बोलवलं होतं त्यांना. सॉरी सर. आता लेले साहेब काय बोलणार? ते शेवटी एवढंच म्हणाले, मिस्टर कडकडे, यू मे गो नाव. म्हणजे झालं त्याबद्दल. असो, तुम्ही जा, नंतर बघू. तर प्रत्यक्ष लेले साहेबांना हा असला आयुष्यात पहिल्यांदा पाऊल मागे घ्यायचा पवित्रा घ्यायला लागला. सदू कडकडे बाहेर आला. आम्हा सर्वांकडे जीतम मायाच्या भावनेनं बघायला लागला. आम्ही सगळे त्याच्या टेबलपाशी जमा झालो. विचारायला लागलो, काय रे सदू, हे अचानक तुला काय झालं? सदू कडकडे म्हणाला, काही नाही रे, अचानक बिचानक काही नाही. मी गेल्या महिन्यापासून ना या अचानक निर्माण होऊ बघणाऱ्या इमर्जन्सीच्या गोष्टीबद्दल विचार करतोय. तुमच्यापैकी एकानं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. बसमध्ये इमर्जन्सी डोअर असतो, तो तुमच्यापैकी किती जणांनी बघितलाय? त्या डोअर जवळ तुम्ही कधी बसलाय? खरोखर बसला काही अपघात झाला तर इमर्जन्सी डोअर उघडून बसच्या बाहेर सुखरूपपणे पडायला तुमच्यापैकी किती जणांना जमणार आहे? तर माझ्या बाबतीत म्हणाल तर मला इमर्जन्सी डोअर मधनं जाता येतं. अरे गेल्या आठवड्यात मी हा प्रयोग करून बघितलाय. काय म्हणतो काय तू? आमच्यातला कोणीतरी एक जण विचारता झाला. सुट्टीचा दिवस होता. मी मुद्दाम एका बसमध्ये चढलो. इमर्जन्सी डोअर जवळ जाऊन बसलो. मी बसल्या बसल्या त्या दाराची खिडकी सरकून बघितली तर खिडकी जागची हालत नव्हती. अरे ती कधी कोणी वापरूनच बघितली नव्हती ना. मग मी माझ्या खिशात ठेवलेली तेलाची बाटली बाहेर काढली. खिडकीच्या बिजागरीवर 4-2 तेलाचे थेंब टाकले. अरे वा, तेलाची बाटली खिशात ठेवून वावरतो का तू? त्यात कसला आलाय कमीपणा? ज्या वस्तूची गरज लागेल ती हाताशी असलीच पाहिजे ना. मला एक सांगा, त्या क्षणी गाडी नदीत पडली असती तर इमर्जन्सी डोअर उघडून मला बाहेर येता आलं असतं का? जलसमाधी मला नसती मिळाली? केवळ खिडकी न सरकल्यामुळे जलसमाधी, हे कसं काय वाटतंय? अरे पण आपल्या गावात नदी कुठं आहे? अरे नदी म्हणजे उदाहरण दिलं रे मी. बस कड्यावरनं कोसळली असं समज. गडगडत ती खाली जात असताना प्रसंगावधान राखून तुला इमर्जन्सी डोअर उघडता येणार आहे का? अरे पण कडा तरी कुठं आहे? हे बघ, नदी नाही, कडा नाही, मला माहिती आहे ना, ते मला माहिती आहे. पण इमर्जन्सी नाही हे कसं शक्य आहे? अरे इमर्जन्सी बाबा सांगून येत नाही ती. सदू कडकडे सांगत होता, आम्ही त्याचं ऐकत होतो. अधूनमधून त्याच्या तोंडाकडे बघत होतो. आसू दाबून धरणं फार कठीण झालं होतं. एवढ्यात सदू म्हणाला, तुमच्यापैकी धोक्याची साखळी ओढून धावती गाडी किती लोकांनी थांबवली आहे सांगा? आम्ही नकारार्थी माना हलवत एकमेकांकडे बघायला लागलो. बघितलं? अरे गाडीतनं तुम्ही दररोज प्रवास करता, गाडीतली धोक्याची साखळी तुम्ही दररोज बघता, पण ती ओढून मात्र तुमच्यापैकी कुणी कधी पाहिलेली नाहीये. ती कशी ओढायची असते, तिला किती जोर लावायला लागतो याची कोणाला माहितीच नाहीये. तुला तरी माहिती आहे का रे? यावर छाती फुगवत सदू म्हणाला, अरे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की धोक्याची साखळी मला ओढता येते. या हाताने ओढली मी ती. सदूनं आपल्या उजव्या हाताची बोटं हलवून सगळ्यांना दाखवली. क्षणभर बोटं आवळून जणू काही हातात धोक्याची साखळीच आहे अशा थाटात त्याने हवेतल्या हवेत साखळी ओढण्याचा अभिनय सुद्धा केला. तू कधी ओढली रे? 2 महिने झाले रे. एकदा सकाळी वेगात धावणाऱ्या लोकल गाडीची साखळी मी ओढली आणि साखळी ओढल्याबरोबर गाडी उभी होते ते याची देही याची डोळा मी पाहिलं. नाही, पण तू साखळी ओढली कशासाठी? पुन्हा तेच. अरे सहज ओढली. तुम्हाला सांगतो, एवढीशी साखळी ती ओढली तर एवढी मोठी गाडी थांबते. त्या दिवशी मी साखळी ओढली, गाडी थांबली की. त्यानंतर गारडाला विचारायला लागला, कोणी ओढली साखळी? मी उठून उभा राहिलो, म्हणलो मी ओढली. तो घाबऱ्या घुबऱ्या आवाजात त्यांनी मला विचारलं, का ओढली? काय झालं? कोण खाली पडलं? तुमची काही मौल्यवान वस्तू खाली पडली का?
त्याच्यावर मी म्हणालो काहीही झालेलं नाहीये, कुणीही खाली पडलेलं नाहीये आणि माझा सुपीक मेंदू सोडला तर माझ्याकडे दुसरी मौल्यवान वस्तूही नाहीये. त्याबरोबर त्या गार्डच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. रागानं माझ्याकडे बघत तो म्हणाला, कुठलंच कारण नसताना साखळी ओढली तर हा गुन्हा आहे, तुम्हाला दंड भरावा लागेल. मी त्याला म्हणालो, आवाज वाढवायचं कारण नाही, दंडाची रक्कम किती ते सांग, माझ्याजवळ चेकबुक आहे, रिसीट मात्र मी वसूल करणार. आणि मी काढलं खिशातलं चेकबुक बाहेर आणि त्याला विचारलं, तुमच्या जनरल मॅनेजरचं नाव काय? तसा तो भाव चढला. त्याला वाटलं मी त्याच्या जनरल मॅनेजरच्या बायकोच्या बाजूचा नातेवाईक वगैरे असणार. तो चाचरत विचारायला लागला, जनरल मॅनेजरचं नाव ते कशाला पाहिजे? मी म्हटलं कशाला म्हणजे? चेकवर त्यांचं नाव टाकायला नको? मी चक्क खेकसलो त्याच्यावर. तेव्हा स्वतःला शहाणा समजणारा पण डोक्यात मेंदूचा पत्ता नसलेला एक माणूस म्हणाला, अरे हा वेडा दिसतोय, वेडा, याला द्या सोडून आणि आता गाडी सोडा, ऑफिसला उशीर होतोय. गार्ड म्हणाला, यावेळी सोडतो तुम्हाला, पण पुढच्या खेपेला असलं काही कराल तर याद राखा, दंडाची रक्कम वसूल केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, आता धावत्या गाडीत इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण झाली तर हा पट्ट्या सगळ्यात आधी साखळी ओढून गाडी ठप्प उभी करणार. आपल्याला जमतंय ते आता. सदू कडकडे आम्हाला सांगत होता. एक गोष्ट खरी की सदूच्या बोलण्यात तथ्य होतं, नाही असं नाही, पण तो जे करत होता ते मात्र कुठल्याही संबंधिताच्या सहनशक्तीची कसोटी बघणारं होतं हे मात्र नक्की. परवाच्या दिवशी कोणीतरी बातमी आणली, सदू कडकड्याला अपघात झाला. दोन्ही पायांना प्लॅस्टर लावलेल्या अवस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पडून आहे. आम्ही सगळे त्याचे मित्र आणि हितचिंतक होतो. अशा वेळी अशी मंडळी जे काही करतात ते आम्ही केलं. आम्ही हॉस्पिटलचा पत्ता काढला आणि त्याच्या पलंगाकडे येऊन थडकलो. दोन्ही पायांना प्लॅस्टरमध्ये बांधलेल्या अवस्थेत सदू कडकडे निश्चित पडून होता. आम्हाला बघताच मात्र त्याचे डोळे चमकले. आम्ही जवळ जाऊन त्याला विचारायला लागलो, हे कसं घडलं, काय झालं? तर सदू कडकडे म्हणणार, काय नाही रे, काल डबल डेकर बसच्या वरच्या मजल्यावर बसलो होतो, तिथे इमर्जन्सी दरवाजा होता आणि बाणीच्या वेळी काच फोडून बाहेर पडावं अशा सूचनेचा फलक तिथे लटकत होता. माझ्या मनात विचार आला, डबल डेकरला आग लागली किंवा आणखीन काहीतरी झालं तर वरच्या मजल्यावरचे पॅसेंजर अडकून पडणार. तक्षणी इमर्जन्सी दरवाजा उघडायला मी निघालो. हातातल्या ब्रीफकेसनं मी काच फोडली आणि मोकळ्या खिडकीतनं खाली उडी मारली. आता पायाला थोडं लागलं हे खरं, पण बसमध्ये इमर्जन्सीच्या क्षणी दरवाजा कसा फोडायचा असतो हे मला आता पक्क ठाऊक झालंय ना. आम्ही नेहमीप्रमाणे एकमेकांकडे बघायला लागलो. शेवटी मी पुढे झालो. सदू कडकडेला 4 उपदेशाच्या गोष्टी सांगून असल्या घातकी प्रकारापासून परावृत्त करणं आमच्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य होतं. मी त्याला म्हणालो, अरे साध्या, अरे हे तू काय करतो? कधीतरी संकट येईल, इमर्जन्सी येईल, म्हणून त्या कधीतरी येऊ बघणाऱ्या काल्पनिक संकटाला तोंड देण्याची आत्तापासून कसली डोंगलाची तयारी करतोयस? अरे समज तुझ्या आयुष्यात तशी इमर्जन्सी आलीच नाही तर हे सगळं फुकट नाही का? यावर सदू आळीपाळीनं एकटक आम्हा साऱ्यांकडे बघायला लागला आणि एवढंच म्हणाला, बाबांनो, तुम्हाला ते नाही कळणार रे. अरे इंदिरा गांधींनी सबंध देशभर इमर्जन्सी लावली, त्यावेळी सुद्धा इमर्जन्सी येणार हे कोणाला माहिती होतं? सगळ्यांनी सकाळच्या वर्तमानपत्रात इमर्जन्सी लागू झाल्याचं वाचलं आणि मग सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं, हो का नाही? तुम्हाला अशा गोंधळलेल्या अवस्थेत राहायचं असेल तर राहा बापडे, पण आता कुठल्याही प्रकारच्या इमर्जन्सीला कशा रीतीनं तोंड द्यायचं ते मला पुरतं ठाऊक आहे. आता थोडा त्रास सहन करावा लागतो, पण मित्रांनो, ज्ञान तर मिळतं का नाही? आता याच्यावर आम्ही काय बोलणार सांगा? तर असा हा आमचा सदू कडकडे. त्याला तुम्ही ओळखता? ओळखत असाल तर एक करा, त्याची समजूत काढा. त्याला समजावून सांगा की बाबा रे, उद्या कधीतरी कठीण प्रसंग येणार, उद्या कधीतरी इमर्जन्सी वेळ येणार, म्हणून आत्ताच कंबर कसून तयारीला लागण्यात अर्थ नाही रे बाबा. बऱ्याच वेळा असंही घडतं की आपण सगळे जय्यत तयारी करून वाट बघत उभा असतो, पण इमर्जन्सी येतच नाही. तर एवढं तुम्ही त्याला पटवून द्या प्लीज. त्याचे कुटुंबीय तुम्हाला दुवा देतील. तुम्हाला तुमच्या प्रयत्नात यश येवो या व्यतिरिक्त मी तरी दुसरं काय म्हणणार सांगा बरं मला. मित्र हो, ही होती विजय कापडी सरांची कथा, सदूच्या इमर्जन्सीची गोष्ट. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात कथा शेअर करा.
चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.